महायुतीला बहुमत मिळून सुद्धा ही अवस्था आहे, काय सांगाल? मी खरं सांगू का, मी या विषयावर बिलकुल भाष्य करायचं नाही असं ठरवलेलं आहे। आता त्यांना एवढं पाशवीभूत बहुमत मिळाले, त्यामुळे ते मुख्यमंत्री त्यांचा बनवणारच आहेत। तो आज बनवतील काय, उद्या बनवतील काय, परवा बनवतील काय, त्याची आपण फार काळजी करण्याची गरज नाही। याचं कारण असं, अशा पद्धतीनं चर्चा होती की महाविकास आघाडीचं सरकार हे नक्की महाराष्ट्रामध्ये सत्तेवर येईल आणि 26 तारखेच्या अगोदर जर राज्याचा मुख्यमंत्री या ठिकाणी जर जाहीर झाला नाही, नवीन सरकार स्थापन झालं नाही तर राष्ट्रपती राजवट लागू होईल, हे सांगितलं जात होतं। कुठे गेली आता राष्ट्रपती राजवट? आणि म्हणून प्रत्येक नियम, प्रत्येक प्रथा, प्रत्येक परंपरा, कायदा, कानून, संविधान हे धाब्यावरच बसवायचं ठरवलेलं असेल तर त्याच्यावर आता पुन्हा पुन्हा बोलून काही फायदा होणार नाही आहे। त्यापेक्षा कधी त्यांना शपथविधी करायचा तोपर्यंत करावा त्यांनी, किंवा नाही करावा हा त्यांना लकला फुट। बाबा आढाव यांनी काल उपोषण सोडलंय, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण त्यांनी थांबवलेलं आहे। काय सांगाल, एखाद्या 95 वर्षाच्या व्यक्तीला हे उपोषण करावं लागतंय? असं आहे की सध्याची जी काही राजकीय व्यवस्था आहे किंवा सध्याची सत्ताधारी मंडळी आहे, त्यांना या सगळ्या गोष्टीचा कुठे ना कुठेतरी क्लेश वाटतोय का? कुठे ना कुठेतरी त्यांना याचं काही ना काहीतरी मनाला वेदना होत आहेत का की आपण संविधान पायदळीत उडवतोय, आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला बाजूला सारून नवनवीन प्रथा पाडतोय, लोकशाही ही सदृढ करण्याच्या ऐवजी आपण लोकशाही कमकुवत करतोय आणि म्हणून हे आपण योग्य करत नाही असं त्यांना विषाद वाटतोय का? जर त्यांना विषाद वाटत असेल तर बाबासाहेब आव्हाडांसारख्या बाबासाहेब आढाव यांच्यासारख्या 95 वर्षाच्या वयोवृद्ध माणसाला की ज्यांनी उभं आयुष्य चळवळीमध्ये घालवलं, ज्यांनी उभं आयुष्य आंदोलनाने लोकांना न्याय मिळवण्यामध्ये घालवलं, त्यांना आत्मक्लेश म्हणून उपोषणाला बसावं लागतं। ठीक आहे, हे अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे, पण शेवटी ज्यांच्या विरोधात ते बसले त्यांच्या मनाला यातून काय वाटतं हा विचार करावा लागेल। शेवटचा प्रश्न आहे, कुठेतरी दुसरे खोके दिसून येतात, कालजीवर मुख्यमंत्री सर्दी झाली म्हणून तिकडे गेलेले होते, तब्येत बरी नाही, काय कधी वाटतं? मला सांगू का, मला तर ह्या गोष्टीत काही फार इंटरेस्ट राहिला नाही। काळजीवाहू मुख्यमंत्री कुठे गेले किंवा नवीन सरकार कधी सत्तेत येणार, हे जे होईल जे होईल ते पाहावे हीच आता भूमिका ठेवावी लागणार आहे। कारण एवढं पाशवी बहुमत त्यांना मिळालंय, तेच त्या धक्क्यातून सावरलेले नाही आहेत की आम्हाला तरी एवढं पाशवी बहुमत कसं मिळू शकतं हे त्यांनाच कळत नाही आहे। कैलासवासी यशवंतराव चव्हाणां इतका उत्तुंग व्यक्तिमत्व असलेला, उत्तुंग विचारांचा नेता महाराष्ट्रामध्ये होता, त्या काळामध्ये एकदाच फक्त 212 आमदार हे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून आले। त्यानंतर आज तागायत म्हणजे गावच्या ग्रामपंचायत सदस्यापासून तर दिल्लीच्या पंतप्रधानांपर्यंत काँग्रेस पक्षाची सत्ता होती, तेव्हा सुद्धा एवढे आमदार निवडून आले नाहीत। ते यांच्या कारकिर्दीत एवढे आमदार कसे निवडून येऊ शकतात याचा त्यांनाच धक्का बसलाय। आम्हाला तर बसलेलंच आहे, पण त्यांना त्या शॉकमधून ते उठलेले अजून बाहेर आलेले दिसत नाहीत। त्यामुळे ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेत नाहीत, कोण आजारी पडतोय, कोण घोषणा करत नाहीये, त्यांनाच हा धक्का बसला। निर्मला सीतारामन यांच्या पतीने सुद्धा ईव्हीएम संदर्भात प्रश्न म्हणजे हे केलेले आहेत आणि भाजपच्याच त्या नेत्या आहेत तिथे। असं आहे, निर्मला सीतारामन ह्या आपल्या देशाच्या अर्थमंत्री आहेत, त्यांचे पती हे परकल प्रभाकर यांनी मागच्या वेळेला सुद्धा सांगितलं होतं की हा देश पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या डबघाईस गेलेला आहे। त्यांनी सुद्धा आता सांगितलं की एवढे कसे काय येऊ शकतात आमदार यांचे। पण आता भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रामधले सत्ताधारी पक्षाचे आमदार राम शिंदे हे कर्जत जामखेडमधून पराभूत झाले, त्यांनी सुद्धा ह्या ईव्हीएमच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे, फेर मतमोजणी मागितलेली आहे। याचा अर्थ की विरोधी पक्षाच्याच लोकांनी फक्त तक्रारी केल्या अशा नाही, तर सत्ताधारी पक्षाच्या लोकांना सुद्धा त्यांना एवढं यश मिळून पण त्यांना आता डाऊट आलेला आहे, त्यांना शंका आलेली आहे की हे ईव्हीएम मशीन जोपर्यंत ह्या देशातून काढून टाकलं जात नाही तोपर्यंत खरी लोकशाही ही प्रस्थापित होणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.